छत्रपती शिवाजी विद्यालय वावंजे, गोटराम शेठ ज्युनियर कॉलेज वावंजे आणि लक्ष्मण अर्जुन पाटील इंग्लिश मीडियम स्कूल वावंजेच्या वतीनं नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी देशाचे सर्वोच्च नेते, खासदार आणि रहिवासी संस्थेचे अध्यक्ष माननीय शरदचंद्र पवार साहेब उद्घाटनाला येणार आहेत। त्या निमित्तानं एक प्रचाराचा भाग म्हणून आणि सर्वांना माहिती मिळावी म्हणून आपण एक पत्रकार परिषद आयोजित केली। आपण सर्वजण आलात त्याबद्दल हायस्कूलच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत करतो आणि पत्रकार परिषदेला सुरुवात करतेवेळी नेमकी आमची भूमिका काय, आम्ही काय करणार याची थोडक्यात माहिती देतो। या कार्यक्रमासाठी पनवेल कॉलेजचे प्राचार्य, संस्थे माजी सचिव गणेश ठाकूर साहेब उपस्थित आहेत। आमच्या शाळेचे मुख्याध्यापक कारंडे सर, जनरल बॉडी सदस्य सचिन म्हात्रे, आमचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या नावाने इंग्लिश मीडियम सुरू केलं आहे ते लक्ष्मण पाटील, विकास जोगळे, डॉक्टर हेमंत पाटील आणि माझ्या हायस्कूलचे सर्व सहकारी। येत्या 28 तारखेला ज्युनियर कॉलेज इंग्लिश मीडियमसाठी एक नवीन इमारत जवळजवळ 2.5 ते 3 कोटी खर्च करून आपण भव्य दिवशी अशी बांधलेली आहे। माझा दावा आहे की महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये कुठेही अशा प्रकारची व्यवस्था नसेल, अशा प्रकारची सर्व व्यवस्था नवीन बिल्डिंगमध्ये आम्ही केलेली आहे। आणि त्या कार्यक्रमासाठी शरदचंद्रजी पवार साहेब, संस्थेचे चेअरमन माननीय दळवी साहेब, संस्थेचे सचिव माननीय विकासजी देशमुख जे रिटायर्ड कलेक्टर आहेत, दळवी साहेब सुद्धा आमचे रिटायर्ड कमिशनर आहेत, दोघे IAS ऑफिसर आहेत। त्याच्या संस्थेत सगळे सहसचिव मेनकुर्ते साहेब, पवार साहेब, मोरे साहेब, आमच्या मॅनेजिंग कॉलेज सदस्य रामशेठ ठाकूर साहेब, या विभागाचे चेअरमन बाळा पाटील, विभागीय अधिकारी आणि महाराष्ट्रातील संस्थेचे वेगवेगळे कॉलेजचे प्राचार्य, या विभागातील म्हणजे 4 रायगड विभाग म्हणजे 4 जिल्हे आहेत, रायगड, ठाणा, पालघर आणि मुंबई, 4 जिल्ह्यातले सगळे मुख्याध्यापक, सगळे सेवक ह्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत। एक भव्य दिव्य कार्यक्रम रायगड विभागाच्या इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखा कार्यक्रम करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी गेल्या 1.5 वर्ष रात्रंदिवस प्रयत्न करून कुठल्याही पैसेवाल्याकडे पैसे न घेता माझी विद्यार्थ्यांना साथ घालून त्यांच्याकडनं 5,000, 10,000, 20,000, 50,000 असे पैसे गोळा करून ही भव्य इमारत आम्ही बांधलेली आहे। आणि ती बांधत असताना माझ्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी फार चांगलं सहकार्य केलं। आमचे फडतरे सर, कोंगेरे सर आणि गणेश ठाकूर तर सतत आमच्या पाठीशी असतात। अशा सगळ्या मंडळींनी अगदी रात्रंदिवस मेहनत करून हा सगळा कार्यक्रम घडून घेतला आहे। आपल्या माध्यमातून सगळ्या मंडळींना विनंती करीन की आपण सदरच्या कार्यक्रमाला हजर राहावं आणि माननीय शरद पवार साहेब पहिल्यांदी खरं म्हणजे हायस्कूल लेवलला पवार साहेब कुठेही जात नाहीत, परंतु माझे ज्येष्ठ बंधू ज्यांच्या नावाने आपण ज्युनियर कॉलेज सुरू करतोय ते आणि पवार साहेब जवळचे मित्र आहेत। परवा मी आमंत्रण द्यायला गेलो तेव्हा पवार साहेबांनी पहिल्यांदा मला विचारलं गोटराम शेठची तब्येत काय म्हणते। मला तो एक आश्चर्य वाटला, एवढा मोठा माणूस, खरं म्हणजे आपण छोटी माणसं आहोत पण एवढ्या मोठ्या माणसाने गोटराम शेठ सारख्या एका कार्यक्रमाची आठवण ठेवली आणि मी त्यांचा भाऊ बोलल्यानंतर त्यांनी ताबडतोब कार्यक्रमाला येण्याचं कबूल केलं आणि म्हणून एक चांगला अभूतपूर्व कार्यक्रम करतोय आपण। कुठलीही कमतर आज कदाचित काम चालू असल्यामुळे आपल्याला काही गोष्टी दिसतील, पण 2 दिवसांनी बघायला आला तर हे चकाचक सगळं जे काय करता येईल ते सगळे आम्ही प्रयत्न केले। आणि ही शाळा सुरू करत असताना तुम्ही मुद्दाम जाता पत्रकारांनी आमच्या नवीन वर्ग आहेत त्यांना भेट द्या। चांगले वर्ग, हवेशीर वर्ग आहेत, अगदी ज्युनियर कॉलेजला लागणाऱ्या रूम आहेत। प्रत्येक वर्गामध्ये आपण जवळजवळ 1.5 लाख रुपये किमतीचे जे फळे इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड ज्याला बोलतात की ज्याच्यावर सगळं जग तुम्हाला दाखवता येईल, हे खर्च होतोय पण चांगल्या प्रकारे त्याला जोडून आपण प्रोजेक्टर नव्याने टाकलेले आहेत। त्याच्यानंतर अभ्यासक्रम असणारे त्या वर्गाचे आपण अभ्यासक्रमाचा कॉम्प्युटरवर सगळं दाखवले, एका वर्गामध्ये सगळ्या गोष्टी आहेत। मी परवा बोलता सचिन पवार साहेबांच्याकडे बोललो, साहेब तुम्ही जर मला परवानगी दिली तर माझ्या हायस्कूलला मी सगळ्याकडे AC बसून घेईन, एक 5 तारांकित ज्युनियर कॉलेज करण्याचा मला प्रयत्न आहे। पनवेल कॉलेज, वाशी कॉलेज यांना मागे टाकण्यासाठी जे काही प्रयत्न करणार मी आहे आणि त्यांच्या मदतीने खेडेगावामध्ये चांगल्या प्रकारची ज्युनियर कॉलेज असू शकतो असं एक उत्तम प्रयत्नपूर्वक आम्ही करणार आहोत आणि त्या कार्यक्रमाला आपण सर्व स्वागत करतो। आणि मला वाटतं आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करायची विनंती करतो। गणेश ठाकूर सर इथं आहेत,
म्हणजे माझ्यापेक्षा त्या संस्थेतले मोठे पदाधिकारी ते त्या बाकी प्रश्नाचे उत्तर ते देतील. पवार साहेब तर आहेत, संस्थे चेअरमन, सचिव, सर्व सहसचिव, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य, विभागीय चेअरमन बहार पाटील, विभागीय अधिकारी, सगळ्या कॉलेजचे प्रिन्सिपल, सगळी मंडळी, रयत शिक्षण संस्थे सगळे रयत सेवक यावेळी हजर राहणार. आमच्याकडे छोटा मोठा कोण ना, आम्ही सगळे स्वतःला रयत सेवक समजतो. 4 वर्षांपूर्वी अल्पीएससी कॉलेजचं 50वा सुवर्ण महोत्सव साजरा होणार होता, त्यावेळी शरदचंद्र पवार साहेब येणार होते, मात्र कोरोनामुळे ते आले नाही. त्यानंतर पहिल्यांदाच पनवेल तालुक्यातील एका रयतच्या शाळेच्या उद्घाटनाला येत आहे, तर कशा प्रकारची तयारी सुरू आहे? पूर्णपणे तयारी केली. आता उद्या जरी पवार साहेब आले तरी आमचं सगळी पूर्णपणे तयारी आहे. आम्ही शरद पवार साहेबांचा सन्मान रायगड विभागाच्या वतीनं मानपत्र देऊन करणार आहोत. ते सगळे तयार झाले. प्रत्येकाला सन्मान चिन्ह आम्ही बहाल करणार आहोत आणि ते सन्मान चिन्ह बहाल करताना कर्मवीर अण्णांचा, शरद पवारांचा फोटो आणि ज्यांना आम्ही सन्मान त्यांचे फोटो आम्ही अशा प्रकारचे मानचिन्ह तयार केले. या कार्यक्रमासाठी विशेष सत्कार ज्यांनी आम्हाला भरपूर मदत केली त्यांचा करा. त्याच्यामध्ये विभागीय चेअरमन बहार पाटील जवळजवळ 50 लाख रुपयाचा निधी बहार पाटलांनी आम्हाला उपलब्ध करून दिला. त्याच्यानंतर फडतरे सर जे 24 वर्ष या ठिकाणी शिक्षक होते, या ठिकाणी सुपरवायझर झाले, याच ठिकाणी मुख्याध्यापक झाले आणि विभागीय उपअधिकारी म्हणून ते रायगड विभागामध्ये गेल्या 6 वर्ष काम करतात. त्याच्यानंतर लहू पाटील म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत. खरं म्हणजे एखादा कार्यकर्ता काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण. ज्यावेळी आम्ही इमारत बांधायला घेतली आमच्याकडे 20 लाख रुपये तर सुद्धा शिल्लक नव्हते. 20 फुटाचा पाया खोदल्यानंतर आमच्या डोक्यात आलं की आता काय याचा खर्च पेळवणार नाही. पण लहू पाटलांना सांगितलं, साहेब घाबरू नका, मी जरी कॉन्ट्रॅक्टर असलो तर मी तुमच्या कंपनीचे सदस्य आहे, माझे विद्यार्थी आहे, मी काम सुरू करतो, जसे तुम्हाला पैसे मिळतील तसे द्या. कामात कुठे कंपनी गेल्या वर्षभरात म्हणजे जूनला सुरू केली आणि आता फक्त 8 महिने पूर्ण झाले. 8 महिन्यात ही इमारत पूर्ण करते. खरंच रे त्यांचा आहे. 2 मजले होता वेळी त्यांचा जो काही हिशोब असेल तो पूर्ण केला. परंतु शरद पवार साहेबांना आणावं अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर विभागीय चेअरमन बहार पाटलांनी मला सांगितलं की साहेब एवढ्या मोठ्या माणसाला तुम्ही आणता तर 3रा मजला होणं गरजेचं आहे. मी सांगितलं होणार आणि 1च महिन्यात शब्द दिला. 1 महिन्यात 3रा मजला चांगल्या प्रकारे. तुम्ही लादी बघितली तर आम्ही कुठली मार्बल वगैरे नाही मारली, तर आम्ही ग्रेनाईट राजस्थानला जाऊन आणली. अगदी प्रोजेक्ट सिमेंट वापरणार, मी कसलीही तडजोड केली नाही. ही जी 3 मजल्याची इमारत आहे ती 8 मजले झाले तरी त्याला काही होणार नाही एवढा भक्कम पाया आम्ही त्या ठिकाणी करून घेतला. आता मार्गदर्शित आयुष्यभर आम्ही करतो ना. गेल्या 60 वर्ष शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी काम करतो लक्ष्मण पाटलांच्या मार्गदर्शनाखाली. आणि विशेषतः आम्ही एक गोष्ट केली, आम्ही ज्यावेळी मुलांना इंग्लिशची गरज आहे, जगातले काही देश माहिती असणे गरजेचे आहे, त्यावेळी मीनाक्षी श्रीवास्तव नावाचे आमच्या एक कार्यकर्ते आहेत, आमच्या शाखेचे सदस्य आहेत. त्यांनी 16 देशांचे इंटर कॉलेजचे विद्यार्थी या ठिकाणी आणून मुलांना जगाची तोंड ओळख करून देण्याचा प्रयत्न केला. 2 वर्ष त्यांच्या खर्चाने त्यांच्या एनजीओ कडनं हे सगळं सुरू केलं. गॅलेक्सी कंपनीच्या माध्यमातून आम्ही एअर कंडिशन कंटेनर आणला आणि आजूबाजूचे सगळे शिक्षक, विद्यार्थी, पालक या सगळ्यांना MSCRCचं कसं शिक्षण देता येईल तो प्रयत्न केला. म्हणजे बाहेरच्या मंडळ नुसतं शाळेत शिक्षण किंवा सिलेबस नाही तर बाहेरचे जे काय ज्ञान देत आहेत ते सगळे प्रयोग आम्ही या ठिकाणी करतो. आणि आनंदाची गोष्ट तुम्हाला पत्रकारांना कधीतरी मला सांगणं, मला वाटतं पनवेलच्या सभेमध्ये बोललो, आम्ही बोर्ड विंग नावाची संस्था केली. त्याचं कोण कारणीभूत असेल तर फक्त आणि फक्त वावजे हायस्कूल. आज आपल्या इंटरनॅशनल लेवलला 300 विद्यार्थी रयत संस्थेचे आज ब्लू कॉलर जॉब म्हणून त्या ठिकाणी कामाला लागले. यावर्षी 600 विद्यार्थ्यांना आम्ही प्रयत्न दिले आणि यावर्षी 600 मुलं ही इंटरनॅशनल लेवलला जाणार आहेत. मग त्याच्यामध्ये एव्हिएशन, विमानतळा संदर्भात असलेल्या 56 प्रकारच्या नोकऱ्या असू देत, त्याच्यानंतर ट्रॅव्हल अँड टुरिझमसाठी जगभरात ट्रॅव्हल कंपन्या त्यासाठी लागणारी माणसं असू देत किंवा हॉस्पिटॅलिटी म्हणजे 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये लागणारी माणसं असू देत, ही माणसं तयार करण्याचं काम आम्ही रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करतो. बोर्ड विंग संस्था जरी वेगळी असली
त्यांचा आर्थिक वेगळा तरी प्रकार जरी वेगळा असला तर आम्ही मदत करतो. मी सगळ्या ज्युनियर कॉलेजमध्ये रायगड ठाणे जिल्ह्यातला नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी फिरतो त्या त्या बोर्डिंगची कल्पना देतो. फक्त पैशाच्या फी, कपडे, पुस्तकं, नोकरी सगळी त्याच्यामध्ये, हे असं कुठेही घडत नाही. पवार साहेबांनी परवा हा प्रश्न मला विचारला, त्यांनी सांगितलं हा चमत्कार आहे. 300 विद्यार्थी इंटरनॅशनल लेवलला एका साध्या संस्थेकडनं जाणे साधी गोष्ट नाही. मी त्याच्यामध्ये काम करत असताना मी कुठेही 5 रुपये त्यांचे घेत नाही, चाही घेत नाही, बिन पगारी फुल अधिकारी म्हणून काम करतो. हेतू एवढाच आहे की समाजाची मुलं आपली त्या ठिकाणी लागणं गरजेचं आहे. ही पावनभूमी आहे. गणेश ठाकूर सर सचिव असताना त्यांना मी विनंती केली, साहेब अण्णांना आम्ही नाही बघितले कधी, पण अण्णांचा अस्थि कळस तुम्ही जर आम्हाला दिलात तर निश्चितपणे सगळ्यांचं दर्शन होईल आणि आमची भूमी 4 जिल्हे पुण्यवान करू. अण्णांचा अस्थि कळस वावंजाला आणला. 7 दिवस या ठिकाणी अस्थि कलश आम्ही ठेवला आणि सगळ्या रायगड विभागातील मंडळींना अण्णांचं दर्शन झालं आणि त्याच्यामुळे ही भूमी पुण्यवान आहे. 20 लाख शिल्लक असताना 3 कोटीची इमारत बांधणे साधी गोष्ट नाही. अण्णांचा आशीर्वाद मागे आहे. गणेश ठाकूरांसारख्या फार मोठ्या माणसांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. सन्मान चिन्हाचं थोडंसं अर्धवट राहिलं. बाळाम पाटील फडतरे सर, त्याच्यानंतर लहू पाटील, लक्ष्मण पाटील, आज 94 वर्ष त्यांचं वय आहे. त्या काळामध्ये ते ग्रामपंचायतीचे सेक्रेटरी आणि तलाठी अशी एकच पोस्ट होती. हायस्कूल घोटराम शेट्टी स्थापन केल्यानंतर त्यांनी सांगितलं मी माझी नोकरी सोडतो. येस कम, मी माझी नोकरी सोडतो, हायस्कूलच्या कामाला वाहून घेतो. त्यांनी नोकरी सोडून हायस्कूलच्या कामाला वाहून घेतो आणि आजपर्यंत 94 वर्षी सुद्धा दररोज सकाळी, म्हणजे आश्चर्य आहे, सकाळी 9 वाजता येतात ते दुपार 3 वाजेपर्यंत हायस्कूलमध्ये बसलेले असतात. एवढ्या मोठ्या माणसा मार्गदर्शन आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान आम्ही ठेवलाय. ते सन्मान ठेवता वेळेस संस्थेने मला सांगितलं की 35 लाख रुपये कोण भरणं असेल तरच आम्ही नाव देऊ. मी त्याला 35 पैसे सुद्धा देणार नाही. जर 60 वर्ष ज्यांनी सेवा केली त्याच्याकडनं तुम्ही जर पैसे मागणार असाल तर मग त्याला काय अर्थ नाही. म्हणून बिना पैशांची त्यांचं नाव देण्याची आम्ही व्यवस्था केली. त्याने सांगितलं तुमच्या आमच्याकडे 20 लाख आहेत, बाकी पैसे मी बघेल. मग जवळजवळ 2 कोटी 2.25 कोटी रुपये आम्ही देणगीत जमवली ना, ती लक्ष्मण पाटलांच्या नावासाठी जमवली. जसं घोटराम शेठचं नाव दिलं, 5 रुपये आम्ही दिले नाही. त्यावेळी गणेश ठाकूर चेअरमन हे होते, त्याच्यावर तो काय प्रश्न नाही आला. माझं ज्युनियर कॉलेज इंग्लिश मिडियममध्ये आहे. कॉमर्स इंग्लिश मिडियममध्ये कुठेही नाही ग्रामीण भागात, शहरी नाही म्हणत मी, पण ग्रामीण भागामध्ये फक्त वावंजाला. मुद्दाम शाळा बघा, सगळ्या प्रकारच्या सुविधा करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मार्फत ते सगळ्यांना कळावं. इतर हायस्कूलनी सुद्धा वावंजाचा आदर्श घ्यावा. कारण महाराष्ट्रातील कितीतरी हायस्कूलचे चेअरमन वावंजा हायस्कूलला भेट द्यायला येणार, तुम्ही कसं काम करता, पैसे कुठून आणता, या सगळ्या गोष्टी करतो. एक आश्चर्याची गोष्ट मी तुम्हाला सांगेन, माझे एक अविनाश पाटील म्हणून पुण्याचे जनसेवा ट्रस्टचे एक प्रमुख आहेत. ते गेल्या वर्षी आम्हाला भेटा आल्यानंतर मला विचारलं, साहेब तुमच्या हायस्कूलसाठी एवढं मेहनत करतो, मी काय करू? मी सांगितलं मला बेंचची गरज आहे. त्यांनी 28 लाखाचे बेंच, 400 बेंच ह्या 2 महिन्यापूर्वी आम्हाला 28 लाख, साधी गोष्ट नाही, 28 लाखाचे बेंच आणून दिले. परत 4ला बसले, साहेब आणखीन काय करू? आता कोण देणार असेल तर मागणार तरी का कमी मागावं? मी साहेब ह्या वस्तू माझे इलेक्ट्रॉनिक. त्यांनी 3ऱ्या दिवशी 12 लाखाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणून 40 लाख रुपये या 2 महिन्यापूर्वी त्यांनी खर्च केलं. दीपक फर्टिलायझरनी ते मॅनेजर माझ्या, आम्ही एकत्र काम करतो लेबर क्षेत्रामध्ये, मी काम करत असताना त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही 4ला आलात, तुमच्यासाठी काय करू? मी बोललो त्यांना, मग हाल मला करा. तुम्ही मुद्दाम जाता वेळी बघा एक चांगला हाल 2-3 दिवसात त्याच्यात एसी बसतील. चांगला त्यांनी हाल करून दिला. गॅलेक्सी कंपनीने 34 लाख रुपये खर्च करून आम्हाला संडास, बाथरूम, हँडवॉश पासून आमच्या लॅबोरेटरीमध्ये सगळं करून दिलं. थॉमस कंपनीने अद्यावत कॉम्प्युटर रूम आम्हाला बनवून दिले. विभागाने एक इमारत आम्हाला एक खोली बांधून दिली तेवढ्यासाठी. आमचा स्टाफ रूम बघा, ज्युनियर कॉलेजचं बघा, आमच्या माध्यमिक अद्यावत सगळं आहे, सगळं फर्निचर आहे. आमच्याकडे जी जी गोष्ट आम्हाला करणं शक्य आहे ते केले. एकच गोष्टीची माझ्याकडे नोंद आहे, माझ्याकडे चांगली लायब्ररी नाही. म्हणून परत दीपक फडलाच्या मॅनेजमेंटला विनंती केली, चांगली लॅबोरेटरी आणि स्टडी रूम तुम्ही आम्हाला बनवून द्या. या कार्यक्रम झाला लगेच त्या कामाला सुरुवात करणार. आम्ही जनसेवा ट्रस्टनी आणखीन 25 ते 30 लाख साहित्य देण्याचं कबूल केले आणि कार्यक्रम झाला का लगेच ताबडतोब साहित्य करतो. कालच माझ्याकडे सौर विचारासाठी काही NGOज आल्या होत्या. त्यांनी सांगितलं की साहेब कार्यक्रमानंतर आम्ही कार्यक्रमाला येऊच, पण कार्यक्रमानंतर आम्हाला या ठिकाणी सौर ऊर्जाचा प्रोजेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर जनसेवा विद्या मिशन नावाची एक संस्था, ते आणि इंडाल्कोच्या कंपनीने आदिवासी मुलांना शिक्षण देण्यासाठी फार चांगला प्रयोग या ठिकाणी केले.
काल त्यांच्या कार्यक्रमाला गेलो, माझे त्यांनी आभार मानायचं सांगितलं की साहेब फार मोठी उपलब्धी जागी तुम्ही आम्हाला करून दिली. मी सांगितलं त्याच्यापेक्षा आमच्या परिसरातल्या आदिवासी मुलांना तुम्ही 10वी 12वीच्या मुलांना जेवण खाणं नाश्ता शिक्षण एवढी सगळी मेहनत करते, फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे. खरं म्हणजे मीडियाकडं पब्लिककडं सरकारकडे जाणं गरजेचं आहे. एक NGO काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण त्या ठिकाणी कितीतरी मंडळी आहे की जे आम्हाला हायस्कूलला मदत करतात. माझ्या माजी विद्यार्थ्यांना कौतुकच करीन. सगळे माजी विद्यार्थी 1965ला हायस्कूल स्थापन झाले. आतापर्यंत सगळे विद्यार्थी एकत्र गोळा झाले. 1000 2000 5000 10,000 हे कॅश तर दिली, पण साहेब तुम्हाला काय वस्तू पाहिजे हायस्कूल सांगा, मी देतो. कोणी इन्व्हर्टर दिला, कोण स्पीकर देतो. म्हणजे एक आश्चर्य, म्हणजे असं आश्चर्य तुम्हाला कुठेही बघायला मिळणार. एवढं चांगलं आश्चर्य आम्ही 1.5 वर्ष प्रयत्न करू. गावगाव फिरलो. आता माझे दोन्ही भाचे या समोर बसलेत. मी त्यांना सहज बोलता अरे काहीतरी शाळेमध्ये शिकलात, काहीतरी मदत करा. त्यांनी 2 लाख रुपये चेक माझ्या हातामध्ये दिला. SS पाटील कंपनी मोठी आहे, त्यांनी 2 लाख रुपये साहित्य माझ्या हातामध्ये दिलं. आमचे फराड आणि पाडेकर विद्यार्थी त्यांनी इमारत बांधताना त्यांनी सांगितलं काय पाहिजे ते दिलं. मी फक्त ठराविक नाव सांगतो, पण अशी कितीतरी नाव आहेत 25,000 50,000 देणार आहे. या सगळ्यांचं तुमच्या माध्यमातून आभार मानतो. आणि माझ्या शाळेची जी प्रगती आहे, बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. आता मगाशी तुम्हाला जे बोर्ड विंगचं सांगितलं त्याच्या MD या ठिकाणी आहेत, मीनाक्षी श्रीवास्तव. खरं मी त्या पुण्याच्या आहेत, आता श्रीवास्तव झाले. त्या अंजू गुप्ता मॅडम ते प्युअर बोर्ड अँड बॉट महाराष्ट्रामध्ये आहेत, गुप्ता नाव आहे. पण ही मंडळी आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये मदत करते आणि आपल्या समाजातली मुलं एवढी चांगली ट्रेन होऊन जातात याचा निश्चितपणे मला आनंद वाटतो. सांगतो ना, पवार साहेब बरोबर 5 वाजता, साहेब कधी टायमामध्ये करत नाहीत, बरोबर 5 वाजता या पोलीस चौकीजवळ उतरणार. वाशी कॉलेजची एक गाडी, इलेक्ट्रॉनिक गाडी असते, त्या गाडीमध्ये बसून त्या ठिकाणी NCC कॅडेट पनवेल कॉलेजचे आमच्या हायस्कूलचे विद्यार्थी यांचं लेझिम पथक त्या ठिकाणी वाजत गाजत साहेबांनी गेटवर आणणार. माझ्या हायस्कूलच्या भगिनी त्यांना ओवाळणी करणार आणि मग ज्या ठिकाणी आपण बसलोय या ठिकाणी पवार साहेबांना आणणार. आणि रायगड जिल्ह्यातील 34 हायस्कूल, वेगवेगळ्या कॉलेजचे आमचे चेअरमन आणि मुख्याध्यापक आणि वेगवेगळ्या कॉलेजचे चेअरमन हे सगळे एकत्र येऊन पवार साहेबांचा परिचय करून घेतील. तर पवार साहेबांना भेटण्याचं भाग्य फार थोड्या लोकांच्या नशिबामध्ये आहे. इथून निघाले का साहेब डायरेक्ट स्टेजवर जाणार, प्रतिमा पूजेवर एक व्यासपीठ आम्ही तयार केलंय. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला हे करतो. आमच्या मीटिंगमध्ये बोलत मी सहज बोललो, कुणीतरी व्यासपीठ बनवून द्या, मी त्याच्या वडिलांचं नाव देईन. लहू पाटलांनी, आता आहेत की नाही माहित नाही, लहू पाटलांनी ते ऍक्सेप्ट केलं. म्हणजे काका मी देतो तुम्हाला. त्यांनी जवळ 8 ते 9 लाखाचं चांगलं मुद्दाम जाता चांगलं व्यासपीठ त्यांनी त्या ठिकाणी बांधून दिले. अशा प्रकारचे हे सगळं याच्यात आहे. या मी 2.5 कोटीत 2.5-3 कोटीत नाही बोलत, हे वेगवेगळे पैसे उपलब्ध आम्हाला झाले. अशा प्रकारचं सगळं होतोय ना. आणि त्या प्रतिमा पूजन व्यासपीठा उद्घाटन शाळेचं उद्घाटन पवार साहेबांच्या हस्ते झाल्यानंतर मग मी प्रास्ताविक करीन आणि मग बाळा पाटील आमचे विभागीय चेअरमन रामचंद्र ठाकूर, त्याच्यानंतर आमचे चेअरमन दवळी साहेब आणि यांची भाषणं झाल्यानंतर आणि सचिव देशमुख साहेब यांची भाषणानंतर शरद पवार साहेब बोलतील आणि आभार आमचे प्रिन्सिपल कारंडे सर मानतील. अशा प्रकारचा थोडक्यात कार्यक्रम आहे. विशेष म्हणजे आमचे जे गायक आहेत, म्हणजे वावंजे ही कलाकारची खाण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गायक बघा आमचे विष्णू बुवा आहेत, गणेश बुवा आहेत, कृष्णा बुवा नाही, आता आमची ती मुलगी विकास जोगळीची मुलगी पृथिका फार चांगलं गाते. ती गायक तर आहेत, मृदुंग त्यांची मुलगी मृदुंग आहे. त्याच्यानंतर आमचे मधुकर धोगड्यासारखा महाराष्ट्र लेवलला काम करणारे एक मृदुंगमुळे आहे. नाव तुमच्या परिचय जरी असली तरी ते आमचे विद्यार्थी आहेत, आमचे माजी विद्यार्थी आहे. आणि त्या माजी विद्यार्थ्याला यांनी विष्णुबुवानी आणि मधुकरनी तयार केल्यात. म्हणून वावंजामधले विद्यार्थी हे चांगले गायक आहेत आणि त्यांचं एक गाणं शरद पवार साहेबांच्या समोर आम्ही अभंग सादर करणार आहोत. तर रविवारमध्ये भरपूर विद्यार्थी शिकलेले आहेत. तर आपल्या या शाळा किंवा कॉलेजमधून जे शिकलेले आहेत किंवा काही उच्च पदस्थ पदावर गेलेले आहेत त्यांचा सत्कार काय करणार आहात? प्रत्येक वेळा मी आता नव्याने नाही म्हणत, जे कोण डॉक्टर झालेत, कोण वकील झालेत, कोण वेगवेगळ्या पदावर त्यांचा इमिजिएट सत्कार करतो. आमच्या काशीनाथ पाटलांच्या मोठ्या भावाची मुलगी सेल टॅक्स ऑफिसर झाल्या, ऑफिसर नाही MPCC करून त्यांचा आम्ही सत्कार केला. परवा आमच्या नदीम शेखची मुलगी ती डॉक्टर तिचा सत्कार केला. त्याच्यानंतर आता पौर्णिमा पाडेकर म्हणून आमचे सागडे पती पत्नी सागडे मॅडम या ठिकाणी ते आणि त्यांच्या पत्नी त्यांची भाची आपल्या जवळ ठेवून तिला शिक्षण दिलं. SSCला 94% मार्क्स मिळाले आणि आता ती MPSC होऊन कर साहित्य म्हणून त्याची नेमणूक झालेली आहे. ह्याचा आम्ही सत्कार करतोच नाही. आता अब्दुल्ला शेख समोर आहेत ना,
उदाहरण माझे व्हाईस चेअरमन, ते ज्यावेळी 12वीत झाले त्यांचा सत्कार पहिला 12वी विद्यार्थी झालेला माझ्यानंतर तिथे सत्कार केला. MBA केलं, परदेशात गेले, आयुष्यातली 25 वर्ष त्यांनी परदेश काढले. विमात असताना मला फोन आला, साहेब मी देशात येतोय. मी सांगितलं पण वावंजाला या हायस्कूलचं व्हाईस चेअरमन म्हणून तुम्ही पद घ्या, आणि अजून ते माझ्यावर काम करतात. आणखी एक वेगळा प्रश्न होता. महाराष्ट्र शासनातून नवीन एक आता कायदा बनतोय की महाराष्ट्र बोर्ड जो आहे त्याची जबाबदारी कमी करून CBSEचा जास्त प्रभाव वाढवण्याचा. त्याचं उत्तर ठाकूर सर देतो. आपण शिक्षक म्हणून आपल्याला काय वाटतं की मराठी भाषा ही वाढली पाहिजे की अशा प्रकारे CBSE आपल्यावरती जबाबदारी म्हणा किंवा जबरदस्ती लागली पाहिजे? आपली प्रतिक्रिया काय? महाराष्ट्रामध्ये जी मराठी भाषा आहे ती वाढलीच पाहिजे या मताचा मी पहिल्यांदा आहे, कारण मी मराठी माणूस आहे. आणि जर आपण स्पर्धेचा विचार केला, जागतिक लेवलचा विचार केला, तर आपले हे मराठी माध्यमातून शिकणारे विद्यार्थी त्या स्पर्धेला टिकले पाहिजेत. या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलणं गरजेचं आहे. त्यामुळं दोन्ही दृष्टीनं आपले विद्यार्थी सक्षम कसे होतील यासाठी जी शिक्षण व्यवस्था येईल त्याचं आम्ही स्वागत करतो. आम्ही आता आमच्या हायस्कूलमध्ये IT चे काही कोर्सेस सुरू करायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर MPSC UPSC साठी जी मुलं जायला मागतात त्यांच्या तयारीसाठी जसं पनवेल कॉलेजने ट्रेनिंग सेंटर सुरू केलं तसं आम्ही करायला मागतो. म्हणजे आपली मुलं जागतिक लेवलला जायचं यासाठी जे जे प्रयत्न करायला लागतील ते करतील. आता सुदैवाने आमच्याकडं पैसे आता तसे भरपूर आम्हाला मिळतात. मी काल माझ्या कुठेतरी भाषणात बोललो, घेणाराने घेत जावे, देणाराने देत जावे, घेणाराने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. आम्ही एवढे वर्ष अक्षरशः भीक मागवतो. भीक तो शब्द संयुक्तिक न वाटत. मला बेंच पाहिजे, चाललो पनवेल कॉलेज, चाललो वाचन, चालले म्हणजे बेंच सुद्धा आम्ही आमच्या पैशाने विकत आणले नाहीत. पण हे वर्ष आमच्या हायस्कूलचा भाग्योदय झाले. सगळ्याच गोष्टी एका दिवशी आल्या आणि आणखीन 2 वर्षांनी आम्ही देणारे बनणार आहोत. इतर सगळ्या छोट्या हायस्कूलला मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि हे महत्वाचं वर्ष आमचं आहे. आमच्या हायस्कूलला 50 वर्ष झाली 2014ला. हे बघ, कर्मवीर पर्षेकरांनी आम्हाला शरद पवारांसाठी संबोधित केले. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट जी अनाउन्समेंट माझ्याकडे चुकली, वावंजे हायस्कूलला 8 दिवसापूर्वी ISO 9001:15 दर्जा प्राप्त झाले, तर सर्टिफिकेट मिळाले. आणि परत शरद पवार साहेबांच्या हस्ते ते आम्हाला सन्मानित करणार. ही आमच्या दृष्टीने सगळ्यात जर फार मोठं काम झालं तर ते आहे, जे कुठल्याही हायस्कूलला मिळत नाही, कुठल्या कॉलेजला मिळत नाही. जे खरंच भरीव कामगिरी त्यांना ते मिळाले आणि ते दिल्लीवरून मिळतो. 4 दिवसापूर्वी त्याची अनाउन्समेंट झाली.